जर तुमच्या बाळाला जन्मानंतर 6 महिन्याने काय खाऊ घालावं, काय खाऊ घालू नये किंवा तुमच्या बाळाचं शरीर व्यवस्थित सुदृढ व्हावं असं वाटत असेल, त्याचं मेंदू व्यवस्थित डेव्हलप व्हावं असं वाटत असेल किंवा त्याचं कुपोषणापासून प्रतिबंध व्हावा असं वाटत असेल तर हा पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमच्या बाळाच्या जन्मानंतर 6 महिन्याने विनिंग फूड कधी स्टार्ट करावं याच्या संदर्भात सविस्तर आणि ऑथेंटिक माहिती आपण या व्हिडिओमधून दिलेली आहे। नमस्कार, मी विकास राठोड, घे उंच भरारी या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, मी पोस्ट ग्रॅज्युएट नर्सिंग ऑफिसर, माझं स्पेशलायझेशन आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंग आणि सुपर स्पेशलायझेशन आहे कार्डिओव्हॅस्क्युलर आणि थोरॅसिक नर्सिंग। मित्रांनो, मी पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये लठ्ठपणा कसा कमी करावा याच्यावरती रिसर्च केलेला आहे आणि मी एक प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर आहे। आज आपण व्हिडिओमधून विनिंग डाएट याबद्दल सविस्तर आणि ऑथेंटिक माहिती जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, विनिंग म्हणजेच आईच्या दुधाबरोबर बाळाला वरील आहार सुरू करणे म्हणजे विनिंग होय। जेव्हा बाळ 6 महिन्याचं होऊन जातं तेव्हा त्याच्या शरीराची वाढ आणि विकास झपाट्याने होत असते, त्याचा मेंदू व्यवस्थित डेव्हलप होत असतो, त्यावेळेस त्याची शरीराची न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट वाढलेली असते। म्हणून आईचं दूध हे पुरेसं राहत नाही, म्हणून वरील आहार सुरू करणे अतिशय महत्त्वाचं असतं, म्हणून त्या गोष्टीला विनिंग असे म्हणतात। विनिंग म्हणजेच पूरक आहार। बाळ जेव्हा 6 महिन्याचं होऊन जातं तेव्हा बाळाची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट अतिशय फास्ट गतीने होत असते, तेव्हा मातेचं दूध फक्त हे पुरेसं राहत नाही, म्हणून विनिंग डाएट सुरू करणं अतिशय महत्त्वाचं असतं। त्यावेळेस सॉलिड ऑफ सेमी सॉलिड डाएट सुरू करणं महत्त्वाचं असतं। मग तो डाएट कशा प्रकारचा असला पाहिजे याच्या संदर्भात आपण सविस्तर आणि ऑथेंटिक माहिती आपण या व्हिडिओमधून दिलेली आहे। तर मित्रांनो, आता आपण पाहूयात पूरक आहार म्हणजे विनिंग फूड का महत्त्वाचा आहे। जेव्हा आपण बाळाला 6 महिन्यानंतर विनिंग डाएट सुरू करतो, पूरक आहार सुरू करतो, तेव्हा बाळाला एक्स्ट्राच्या कॅलरीज दिल्या जातात, त्यामुळे त्याच्या शरीराची व्यवस्थित वाढ आणि विकास होऊ शकतो, व्यवस्थित मेंदूचा विकास होऊ शकतो। मालन्यूट्रिशन म्हणजेच कुपोषण पासून आपण प्रतिबंध करू शकतो, म्हणून पूरक आहार अतिशय महत्त्वाचा आहे। त्यासोबतच बाळाला जेवणाच्या सवयी लागतात आणि त्याच्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंटला सपोर्ट मिळत असतो, म्हणून पूरक आहार सुरू करणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो, आता आपण पाहूयात लहान बाळाला पूरक आहार किंवा विनिंग फूड कधी सुरू करणं अतिशय महत्त्वाचं आहे। ज्यावेळेस आपलं बाळ 6 महिन्याचं होऊन जाईल तेव्हा आपण विनिंग डाएट सुरू करणं गरजेचं असतं। मग 6 महिन्याचं झाले कशावरून लक्षात येत असेल आपल्याला, जेव्हा बाळ व्यवस्थित सपोर्टनुसार जर बसत असेल किंवा डोकं स्थिर ठेवत असेल किंवा जर जेवणामध्ये इंटरेस्ट दाखवत असेल, अशा गोष्टी जर आपल्याला दिसत असेल तर आपण पूरक आहार सुरू करणं अतिशय महत्त्वाचं असतं। तर मित्रांनो, आता आपण पाहूयात जेव्हा आपलं बाळ 6 महिन्याचं होऊन जाईल तेव्हा फर्स्ट विनिंग काय देणं गरजेचं आहे। त्यावेळेस आपल्या बाळाला तांदळाची पेस्ट देणं गरजेचं आहे, डाळीचं पाणी देणं गरजेचं आहे किंवा कुस्करलेली केळी देणं गरजेचं आहे। हे आपल्या बाळासाठी अतिशय पौष्टिक आणि न्यूट्रिशियस फूड असतात, ते आपण देणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या बाळाची न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट फुलफिल होईल। म्हणून आपण अशा प्रकारचं फळ किंवा भाज्यांचा रस देणं अतिशय गरजेचं असतं। जेव्हा आपल्या बाळाला आपण पूरक आहार सुरू करत असतो तेव्हा पातळ पदार्थांपासून पूरक आहार सुरू करणं गरजेचं आहे। सुरुवातीला पातळ पदार्थ, नंतर सेमी सॉलिड, देन सॉलिड पदार्थ सुरू करणं गरजेचं आहे। पातळ पदार्थांमध्ये वेगवेगळ्या फळांचा रस, भाज्यांचा रस देणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या बाळाची न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट फुलफिल होईल, बाळाला चव टेस्ट कळेल आणि बाळाला इंटरेस्ट येईल। अशा प्रकारे आपण विनिंग डाएट सुरू करणं महत्त्वाचं असतं। जेव्हा आपल्या बाळाला पूरक आहार सुरू करत असतो तेव्हा आईचं दूध देणंही अतिशय महत्त्वाचं असतं। जर आईचं दूध हे पुरेसं नाही म्हणून आपण पूरक आहार सुरू करणं महत्त्वाचं असतं। मग पूरक आहारामध्ये वेगवेगळ्या शेड्यूलनुसार आपण त्यांना डाएट देणं गरजेचं आहे। तर तो शेड्यूल कसा असला पाहिजे याच्या संदर्भात आपण माहिती घेऊयात। जेव्हा आपलं बाळ 6 ते 8 महिन्याचं असेल त्यावेळेस बाळाला 2 ते 3 वेळेस दिवसभरातून आपण पूरक आहार देणं गरजेचं आहे आणि आपलं बाळ 9 ते 12 महिन्याचं असेल त्यावेळेस 3 ते 4 वेळेस दिवसभरातून आपण पूरक आहार देणं गरजेचं आहे। त्यासोबतच 2 वर्षापर्यंत आईचं दूध कंटिन्यू देणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो, आता आपण पाहूयात विनिंग फूड मध्ये आपल्या बाळाला कुठल्या गोष्टी देऊ नये जेणेकरून कॉम्प्लिकेशन होऊ शकतात, ते आता आपण पाहूयात। आपल्या बाळाला 1 वर्षापर्यंत मध देऊ नये, मीठ, साखर, स्पायसी फूड म्हणजे तिखट पदार्थ देऊ नये, बाहेरील प्रोसेस फूड देऊ नये, त्यामुळे आपल्या बाळाचं डायजेशन ॲब्सॉर्प्शन मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणून आपण अशा प्रकारे काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्यासोबतच आपल्या लहान बाळाला होल नट्स किंवा ड्राय फ्रूट देणं अवॉइड करणं अतिशय गरजेचं आहे, जेणेकरून बाळाचं डायजेशन ॲब्सॉर्प्शन मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा माल ॲब्सॉर्प्शन होऊ शकतं, म्हणून आपण ड्राय फ्रूट्स अवॉइड करणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो, आपल्या बाळाला पूरक आहार सुरू करत असताना पालकांनी काही गोष्टी लक्षात ठेवणं अतिशय महत्त्वाचे आहे। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा, जेव्हा आपण बाळाला एखादा पदार्थ सुरू करत असतो एका वेळेस एक पदार्थ सुरू करणं गरजेचं आहे। जर आपण एका वेळेस 1-2 पदार्थ सुरू करत असाल तर आपलं बाळ कन्फ्यूज होऊ शकतं किंवा बाळाला चव कळू शकत नाही, म्हणून आपण एका वेळेस एकच पदार्थ सुरू करणं गरजेचं आहे। सोबतच आपल्या बाळाला कुठल्या पदार्थाची ॲलर्जी आहे का हे ऑब्झर्व करणं गरजेचं आहे किंवा पदार्थ बनवत असताना व्यवस्थित स्वच्छता करणं अतिशय महत्त्वाचं आहे। आणि विनिंग डाएट सुरू करत असताना पालकांनी संयम बाळगणं अतिशय महत्त्वाचं आहे।
किंवा बाळाला डायरिया जुलाब उलटी लागत आहे का, अशा प्रकारे काळजी घेणं गरजेचं आहे किंवा ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे. जर अशा प्रकारे काही चिन्ह लक्षणं जर दिसत असेल तर आपण जवळच्या पिडॅट्रिशियनकडे जाऊन उपचार करणं अतिशय महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस आपण विनिंग डाएट सुरू करत असतो किंवा पूरक आहार सुरू करत असतो तेव्हा काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे, नवीन फूड असल्यामुळे आपलं बाळ नकार देऊ शकतं किंवा रिफ्यूज करू शकतं किंवा बाळाला ॲलर्जी येऊ शकते, उलटी होऊ शकते किंवा जुलाब होऊ शकतात. म्हणून मित्रांनो, आपल्या बाळाला पूरक आहार स्लोली सुरू करणं गरजेचं आहे आणि ग्रॅज्युअली ते वाढवणं गरजेचं आहे. जर काही प्रॉब्लेम असेल किंवा जर डायरिया जुलाब झालेला असेल तर आपल्या डॉक्टरांकडे जाऊन उपचार करणं गरजेचं आहे. जर आपण आपल्या लहान बाळाला नवीन पदार्थ जर सुरू करत असाल तर दिवसाच्या वेळेला सुरू करणं गरजेचं आहे, जेणेकरून रात्रीच्या वेळेस जर नवीन पदार्थ सुरू करत असाल तर बाळाची डायजेशन ॲब्सॉर्प्शन प्रोसेस डिस्टर्ब होऊ शकते किंवा बाळाला झोप येऊ शकत नाही, बाळ डिस्टर्ब राहू शकतं. म्हणून नेहमी नवीन पदार्थ दिवसाच्या वेळेस सुरू करणं अतिशय महत्त्वाचं आहे. पूरक आहारामध्ये आपल्या लहान बाळाला सकाळच्या वेळेस आईचं दूध देणं गरजेचं आहे. लंचमध्ये आपण भाताची पेज देऊ शकतो किंवा तांदळाची पेज देऊ शकतो. दुपारच्या वेळेस भाजीपाल्यांचा ज्यूस किंवा फळांचा ज्यूस देणं गरजेचं आहे. संध्याकाळच्या टायमाला व्हेजिटेबलचा मॅश देऊन अशा प्रकारे आपण बाळाला पूरक आहार देणं गरजेचं आहे, जेणेकरून बाळाची न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट फुलफिल होणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण की बाळाची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट अतिशय फास्ट गतीने होत असते, म्हणून त्याला न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट फुलफिल करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, विनिंग किंवा पूरक आहार हे बाळाच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाची स्टेज आहे. म्हणून आपण योग्य वेळी योग्य आहार देणं अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून बाळाचं आरोग्य चांगलं राहील आणि बाळाचं वाढ आणि विकास व्यवस्थित झपाट्याने होईल. म्हणून आपण अशा प्रकारे काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, अशा विविध आजारांबद्दल, आरोग्याबद्दल, फिटनेस रिलेटेड, नैसर्गिकरित्या वजन कसं कमी करावं किंवा नॉर्मल बॉडी वेट कसं मेंटेन करावं, किशोरावस्थेमध्ये काय काळजी घेणं गरजेचं आहे, स्ट्रेस मॅनेज कसं करावं, एक्झामला कसं प्रिपेअर करावं, याच्या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या घे उंच भरारी या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.